आल्या सुनबाई आल्या बरं ठीक आहे. आम्ही तुम्ही यायच्या आधीच उल्लेख केला. तिकडे मंगलाताई आलेल्या आहे, अमोल भाऊच्या मातोश्री. त्यांना माहिती आहे कथेमध्ये रडायचा दिवस कोणता, चौथा. बरं, बऱ्याच कथा शालिनीताईंनी ऐकल्या, पण रडायचं कोण्या दिवशी असते तर चौथ्या दिवशी. बरोबर. आपल्या कार्यक्रमाचं हे वैभव आहे. मोठी मोठी लोक येतात. इकडे 5-25 महात्मे साधू बसलेले आहे ना. एक दिवस रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज आले. त्यांनी पूर्ण दिवस सर्वांना आशीर्वाद दिला. काल गोविंददेव गिरीजी महाराज ते आशीर्वाद देऊन गेले. आपण पाहिलं होतं. मी इथला प्रसंग सांगतो. आज सगळ्या शकुनांना वाटलं आपण हजर राहावं, उद्धाराची वेळ आहे. केदार साहेब, आपण टी व्हीला पाहिलं, राम मंदिराचं भूमिपूजन, कोरोनाचा काळ, थोडक्या मंडईत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं. प्रमोदजी, आमचे गोविंददेव गिरीजी होते. आपण पाहतो टी व्हीला. भूमिपूजन झाल्यावर ब्राह्मणाकडे माईक दिला मोदी साहेबांनी, तेही पाहिलं आपण. बोलो. ब्राह्मणाचं रडणं सुरू झालं. क्यों भाई, पूजा करते समय कोई गलती होगी मेरी? नहीं जी साहब. रोते क्यों? रोने का अलग कारण है साहब. हमारी ब्राह्मण की कितनी पीढ़ियाँ गुजर गई अयोध्या में, लेकिन ऐसा अवसर कब आएगा साहब जो भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है साहब. आज थोडंसं आता बाजूला, पडद्याच्या बाजूला, आता मला सांगता येत नाही प्रत्येकाला. हां बस बस, बरोबर आहे. बस असं. तसा शकुनाला वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी आहे. पुढे नाश्त्याचाही कार्यक्रम आहे. दधी चिवरा उपहार अपारा, भरी भरी कावरी चले कहारा. दहीन चिवडा आहे. उत्तापा नाही, इथलं सांगतो. जाऊ द्या, एवढी वेळ नाही. मिथिला नगरीच्या सीमेवर दोन सागराचं मिलन झालं. दोन सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर. इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात पुढे जनक राजे, बंधू कुशकेतू, शतानंद, विश्वामित्र, राम आणि लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे दशरथ राजे, वशिष्ठ गुरुजी, सुमंत प्रधान, भरत आणि शत्रुघ्न. सर्वात पुढे घाई 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 जनक राजा आले दंडवत घालण्याच्या उद्देशानं. तेवढ्याच घाईनं दशरथ राजे पुढे गेले. दंडवत घालू दिला नाही. विष्णुभाऊ कडकडून मिठी मारली. दशरथ आणि जनक आला आणि मग जनकाचं रडणं सुरू झालं. महाराज, आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता. कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है. मुझे पैर पडने दो. मुलीच्या बापाची नम्रता. पण मुलाचाही बाप किती नम्र असावा. दशरथाकडे पहा. दशरथजी म्हणाले, मिथिलापती, आप कन्या के पिता हो, मैं पुत्र का पिता.
कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक